लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे फुलंब्रीमधून। औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहराचे धरण पाण्याने तुडुंब भरले। त्यामुळे भाजपा पदाधिकारी यांनी पाण्याचे पूजन केले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मागच्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने फुलंब्री शहरासह तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली। मात्र नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी पाण्याची गंभीरता लक्षात घेत तात्काळ स्वतः लक्ष घालून तळ्यात शिल्लक असलेल्या पाण्याचे नियोजनबद्ध पुरवठा करत तळ्यातून रात्री बेरात्री चोरी होत असलेल्या पाण्याची पाहणी करून अवैधपणे तळ्यात टाकलेल्या मोटारी जप्त केल्या। तसेच मार्च एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात एक पत्रकार परिषद घेत तळ्यात उरलेले पाणी नियोजन करून जून पर्यंत शहरवासियांना देण्याचे वचन दिले होते व वचनपूर्ती सुद्धा केली। मात्र वरुण राजाच्या अवकृपेने पोळा सणाच्या पूर्वसंध्येला समाधानकारक जोरदार पावसाच्या हजेरीने प्रथम सांजुळ येथील धरण भरले व तेथून फुलंब्री धरण पर्यंत फुलमस्ता नदीवर बांधलेले 7-8 कोल्हापुरी बांधारे भरत नंतर फुलंब्री धरणही तुडुंब भरले। या धरणातील पाण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी विजय अवताडे, राधाकिसन बापू पठाडे, अनुराधा चव्हाण, सांडू अण्णा जाधव, राम बनसोड, रवींद्र काथार, योगेश मिसाळ, वाल्मिक जाधव, बाळू रोकडे, एकनाथ शेरकर, संतोष जाधव, शामराव मालोदे, गमन जाधव, गणेश ढोके, ज्ञानेश्वर कुडके, संतोष पिंजारी, कामेश राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।